अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण पाहत आहोत. तर पहा, 28 जूनला जी एक्झाम आपली होणार आहे त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे हे प्रश्न आहेत. तुम्ही शेवटपर्यंत हे प्रश्न पाहायचे आहेत, कारण असेच प्रश्न 100% आपल्या ह्या एक्झाममध्ये येणार आहेत. तर पहा, धृतराष्ट्र या शब्दात एकूण व्यंजने किती? काय विचारलेलं आहे? व्यंजने. तर या ठिकाणी व्यंजने विचारली जाऊ शकतात किंवा काय विचारले जाऊ शकतात? वर्ण. काय विचारले जाऊ शकतात? वर्ण. एखादा शब्द देऊन त्यातील व्यंजने किंवा वर्ण विचारले जातात. तर या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे याच्यामध्ये वर्ण विचारले गेले नसून व्यंजने विचारण्यात आलेली आहेत. तर बघा, आम्ही इथं सगळे वर्ण इथं दिलेले आहेत तुम्हाला. वर्ण किती आहेत पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जर वर्ण विचारले असते, धृतराष्ट्रमध्ये वर्णांची संख्या आली असती 10. पण आता इथं व्यंजने विचारले, तर आपण व्यंजने पाहूयात कोणकोणते आहेत. ध, त, र, श, ट, र. एकूण व्यंजने किती आहेत? 6. त्यामुळे आपल्या ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय 1, 6. आणि त्याचा पुढचा प्रश्न पहा, श्रद्धांजली या शब्दामध्ये एकूण वर्ण किती? या ठिकाणी काय विचारण्यात आलेले आहेत? वर्ण. आता वर्ण पहा, श्रद्धांजली श्रमध्ये श, र आणि य. 10 म्हणजे 10 मध्ये द आणि अनुस्वार, ज मध्ये ज आणि अ, ली मध्ये ल आणि ई. अशा प्रकारे हे एकूण 11 वर्ण आहेत. काय आहेत? 11 वर्ण. पर्याय 3 ह्याचं योग्य उत्तर आहे. आणि हा प्रश्न TET मध्ये रिपीट झालेला आहे. आणि अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत मागील TET मध्ये 2013 पासून 25 पर्यंतच्या. तर त्या सर्व प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून हे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नेक्स्ट पाहूयात. सिंह या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या शब्दातील अनुस्वारासमान होतो त्या शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा. काय वाचले आपण? सिंह. काय म्हटलेलं आहे? सिंह सारखा आपला उच्चार कुठं होतो बघा. पतंग. पतंगमध्ये होतो का? नाही. गला न जोडल्यासारखा उच्चार होतो. वंदन. इथंही सेम होतो पहा. वंदन, वंदन म्हणजे इथं न चा उच्चार होतो. श्रीखंड. श्रीखंड या ठिकाणी सुद्धा डला ह्या न जोडल्याचा उच्चार होतो. संशय. संशयमध्ये होत नाही पहा. ह्या सिंह आणि संशयामध्ये न्यचा उच्चार होतो. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक येणार आहे 4. नेक्स्ट पहा, संख्या या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या अनुनासिकासारखा आहे? संख्या. संख्या बघा, संख्या ह्याच्यामध्ये काय येणार आहे? न. संख्या म्हणजे या ठिकाणी बघा काय होतं की न जोडल्याचा, ह्या ख्याला न जोडल्याचा तिथं अनुनासिकाचा उच्चार होणार आहे संख्या. त्यामुळे पर्याय क्रमांक उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, अ किंवा आ स्वरापुढे ए किंवा आई आल्यास त्याचा ऐ होतो. या संधीच्या नियमानुसार खालीलपैकी कोणता शब्द तयार झाला आहे? काय म्हटलेत? अ किंवा आ पुढे ए किंवा आई आल्यास त्याचा काय होतो? आई होतो. काय होतो? आई होतो. तर याप्रमाणे खालीलपैकी कोणता शब्द तयार झालेला आहे ते बघायचं आहे. तर बघा, दुर्दैव कसं येणार आहे? दु नंतर विसर्ग दैव, सदैव, सदा अधिक ऐ. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर येणार आहे. कसे पहा, सदा. सदामध्ये काय आहे? आ आणि एव ह्यामधलं काय येणार आहे? ए. म्हणजे आ पुढे ए आला तर त्याचं काय झालं? सदैव. म्हणजे काय तयार झाला? ऐ तयार झाला पहा. काय तयार झाला? ऐ. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर येणार आहे. सविस्तर पाहूयात पहा. या ठिकाणी पहा, दुर्दैवाची फोड कशी होणार? दु अधिक दैव, नंतर सदैवची सदा अधिक एव, ऐश्वर्याची ऐश्वर्य अधिक आ, गंगोगची गंगा अधिक ओघ. म्हणजे ह्या गंगादि ओघचा नियम कसा आहे? अ किंवा आ या स्वरापुढे ओ किंवा औ आल्यास हे स्वर हे स्वर आल्यास दोन्ही मिळून काय होतो? औ होतो. हा गंगा अधिक ओघचा. म्हणजे जर दुसराच प्रश्न याच्यातल्या ह्या 4 पर्यायापैकी कोणताही तुम्हाला जर शब्द पडला तर त्याची हे तुम्हाला संधी ओळखता आली पाहिजे, विग्रह ओळखता आला पाहिजे. नेक्स्ट पाहूयात. अचूक पर्याय ओळखा. षड्रिपू. अचूक पर्याय ओळखायचा आहे. षड्रिपूची फोड कशी होणार आहे? तर पहा, हे होणार आहे पर्याय क्रमांक
पहा 4, पर्याय क्रमांक 4. तर पर्याय क्रमांक 4 कसे, तर इथं जो आपला नियम आहे पहा तो पहा, पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकाखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे मृदू वर्ण आल्यास त्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते. काय ते तिसरे व्यंजन येते. आता मृदू वर्ण कोणते हे आपल्याला माहीत पाहिजे. तर क च ट त प वर्गातील तिसरे व चौथे अक्षर काय असते, मृदू वर्ण. कोणते, तिसरे व चौथे. मग बघा प मधनं आणि य र ल व, तर ह्या ठिकाणी पहा टच्या पुढे काय आलेलं आहे, र, म्हणजे मृदू वर्ण आलाय. पहा इथं या ठिकाणी काय आलेलं आहे, मृदू वर्ण. तर तिथं काय झालेलं आहे, त्याच्याबद्दल तिसरे व्यंजन म्हणजे काय आलं, ट बद्दल ड, ट ठ ड आलेलं आहे. त्याचप्रमाणे अब्जची सुद्धा फोड पहा, अप अधिक ज बरोबर प अधिक ज बनतं आणि ह्या प बद्दल काय तो ब आणि ब अधिक ज बरोबर ज आणि काय शब्द तयार होतो, अब्ज. नेक्स्ट पहा 7th वन पहा पहिल्यांदा, क्रीडांगण. क्रीडांगण सारखा कोण, म्हणजे क्रीडांगण ह्या समासात मोडणारा, क्रीडांगण शब्द ज्या समासात मोडतो तसा कोणता शब्द खालील येणार आहे ते पाहायचं आहे, म्हणजे समान समासाचा. तर पहा निळकंठ काय होईल, निळकंठ काय होणार आहे, निळा आहे कंठ ज्याचा तो कोण, महादेव शंकर. त्यामुळे असं हे काय होणार नाही, हे आपला पर्याय होणार नाही, कारण तो काय होणार आहे, बहुव्रीही समास. काय होणार आहे, हा पहिला जो आहे तो होणार आहे बहुव्रीही समास. नंतर गायरान. गायरान काय म्हणजे गायीसाठी रान. तिसरा पर्याय आहे कृष्णार्जुन. काय आहे, कृष्णार्जुन. कृष्ण आणि अर्जुन यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे. तर पर्याय 2 जो आहे हे आपलं योग्य उत्तर येणार आहे. कसं सांगा, क्रीडांगण म्हणजे क्रीडेसाठी अंगण, तसं गायरान गायीसाठी रान. योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. हा काय आहे, तत्पुरुष समास. पुढे पहा, धांद्रट धनश्री धावताना धपकन पडली या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. पहा आपल्याला क्रियाविशेषण ओळखायचं आहे. तर या ठिकाणी क्रिया कशी घडली, पहिल्यांदा वाक्यात क्रिया कोणती घडली पहा, पडण्याची क्रिया घडलेली आहे. ही क्रिया कशी घडलेली आहे, धपकन. रीत सांगितलं बघा, क्रिया कशी घडली, जलद घडली, धपकन पडली. तर कशी घडलेली आहे ती, धपकन पडलेली आहे. म्हणजेच आपल्या या क्रियेबद्दल त्याने विशेष, पडण्याच्या क्रियेबद्दल विशेष माहिती कुठल्या शब्दाने सांगितली आहे, धपकन. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पर्याय 2. या ठिकाणी जे धांद्रट आहे, धांद्रट धनश्री. धनश्री काय आहे, नाम. नामाबद्दल विशेष माहिती सांगितल्यामुळे धांद्रट हे होणार आहे विशेषण. हे काय होणार आहे, विशेषण. त्यानंतर पडली हे काय आहे, क्रियापद. पडली हे काय आहे, क्रियापद. नेक्स्ट पहा, घोडा हा प्राणी जलद धावतो. अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. घोडा कसा धावतो, जलद धावतो. आता या ठिकाणी क्रियाविशेषणाचे प्रकार दिलेले आहेत, स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक, परिणामवाचक. तर याचे योग्य उत्तर येणार आहे पहा, घोडा धावण्याची क्रिया त्यांनी सांगितलेली आहे कशी, जलद. म्हणजे ती रीत दाखवलेली आहे, म्हणजे हा रीतिवाचक क्रियाविशेषण येणार आहे. आता इतर पर्यायांचंही आपण विश्लेषण पाहू. स्थलवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय, स्थलवाचक क्रियाविशेषणामध्ये त्याची उदाहरणे आहेत, म्हणजे क्रिया कोठे घडली, इकडे तिकडे, जिथे तेथे, चोहीकडे, सर्वत्र, खाली, वर, अलीकडे, पलीकडे, पुढे, मागे, दूर, जवळ. ह्याला म्हणायचं स्थलवाचक क्रियाविशेषणे. आता कालवाचक म्हणजे इथं क्रियेचा काळ दर्शवतो. काय होतो, क्रियेचा आपल्याला काळ कळतो. आज, उद्या, तूर्त, जेव्हा, लगेच, नंतर, नेहमी, दररोज. म्हणजे क्रिया केव्हा घडते, वेळोवेळी, मागे, आजकाल इत्यादी. त्यानंतर रीतिवाचक म्हणजे एक तर आपण उदाहरण पाहिलं की जलद. ह्याच्यातनं काय करते, क्रियेची रीत कळते पहा. म्हणजे क्रिया जलद,
आपोआप, मुद्दाम किंवा व्यर्थ, खरोखर, सावकाश, तसे, पटापट, चटकन, उगीच आणि काय आपण म्हटलं जलद. तर ह्याच्यातून काय कळतं, हे रीतिवाचक क्रियाविशेषण. आता परिणामवाचक क्रियाविशेषण कोणती, ते क्रियेचा काय दर्शवते बघा, परिणाम दर्शवते. क्रियेचा काय परिणाम झाला, कसा, किंचित, भरपूर, थोडा, अत्यंत, अतिशय, खूप, फार, मुळीच, जरा, पुष्कळ, मोजके, पूर्ण इत्यादी. हे काय होतात, परिणामवाचक क्रियाविशेषणे जी काही ती उदाहरणे आहेत. नेक्स्ट पाहूयात. खालील वाक्यातील अकर्मक क्रियापद असलेल्या वाक्याचा क्रमांक लिहा. काय पाहायचं आहे आपल्याला, अकर्मक क्रियापद. आता अकर्मक क्रियापद म्हणजे काय, तर ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते त्याला म्हणायचं अकर्मक क्रियापद. उदाहरणार्थ बघा, तो बसतो, तो बसतो. बसतो म्हणजे एक क्रिया आपल्याला कळली की बसणे म्हणजे काय, एक क्रिया आपल्याला त्याच्यातून अर्थ कळतो, त्याला तो खाली बसतो, वर बसतो किंवा काय हे तिथं सांगण्याची गरज नाही. तो बसतो म्हणजे एक त्याच्यातून अर्थ आपल्याला कळतो. त्याप्रमाणे इथं बघा, बाळू मोठ्याने रडतो. या ठिकाणी बाळू हे काय झालं, बाळू हा काय झाला, कर्ता, रडतो क्रियापद. या ठिकाणी बाळू मोठ्याने रडतो. तर या ठिकाणी कर्माची गरज नाही आहे, कर्माची गरज नाही आहे. बाळू रडतो, बाळू मोठ्याने रडतो, सावकाश रडतो, काही म्हटलं तर आपल्याला एक क्रिया ह्याच्यातनं पूर्णपणे कळते. म्हणून हेच आपल्याला वाक्य घ्यावं लागणार आहे उत्तर म्हणून, बाळू मोठ्याने रडतो. नंतर इथं पहा, तू आंबा खातोस. या ठिकाणी हा कर्ता, हे कर्म, हे क्रियापद. आता या ठिकाणी खातोस, फक्त तू खातोस म्हटल्यानंतर काय खातो, तर आंबा, म्हणजे याचं उत्तर आलं आपल्याला. काय आलं, आंबा. म्हणजे इथं कर्माची गरज आहे, ह्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज आहे. त्यामुळे हे होणार आहे सकर्मक क्रियापद. हे काय होणार आहे, सकर्मक क्रियापद. त्याने गाणे गायले, हे पण काय आहे, सकर्मक क्रियापद. उमेशने नाटक पाहिले, उमेशने पाहिले म्हणजे आपल्याला काही कळणारच नाही. या ठिकाणी स्पेसिफिक गोष्ट सांगितली गेली पाहिजे, कर्म. म्हणजेच या ठिकाणी हे पण सुद्धा काय होणार, सकर्मक. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय येणार आहे, पहा, पर्याय क्रमांक 1, बाळू मोठ्याने रडतो. अकर्मक क्रियापद म्हणजे लक्षात घ्या, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते त्याला म्हणायचं अकर्मक क्रियापद. नेक्स्ट पाहूयात. सर्वांनी देशावर प्रेम करावे. सर्वांनी देशावर प्रेम करावे या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता, संकेतार्थ, विद्यार्थी, स्वार्थ की अज्ञार्थ. तर पहा, याचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, विद्यार्थी. ज्यामधून आपल्याला कर्तव्य, इच्छा, योग्यता, शक्यता कळते ते सर्व वाक्य काय असतात, विद्यार्थी वाक्य असतात. आता चारही पर्यायांचं आपण विश्लेषण पाहूयात. म्हणजे परीक्षा जवळ आलेली आहे, तुम्हाला शोधाशोध करायला नको. संकेतार्थ म्हणजे संकेतार्थ क्रियापद कसं ओळखायचं पहा. यात क्रियापदावरून एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असण्याचा बोध होतो, ते असते संकेतार्थ क्रियापद. उदाहरण जर म्हटलं तर कसं होईल, अभ्यास चांगला केला तर तुम्हाला जरूर शिष्यवृत्ती मिळेल, किंवा अभ्यास चांगला केला तर तुम्हाला जरूर परीक्षेत यश मिळेल. म्हणजे एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर काय असणे, अवलंबून असणे. जर तो व्यवस्थित वागता तर ती त्याला मदत केली असती. म्हणजे एक गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून असणे ते असते संकेतार्थ. विद्यार्थी तर तुम्हाला कळलेलं आहे. विद्यार्थी म्हणजे यात क्रियापदावरून काय काय कळतंय सांगा. क्रियापदावरून कर्तव्य, इच्छा, योग्यता, शक्यता, तसेच तर्क कळते. तेव्हा काय होतं, तर्क पण कळते, त्याचा बोध होतो, तेव्हा काय होतं, हे विद्यार्थी होतं, जे आपल्या पर्यायाचं उत्तर आहे. ह्याच्या म्हणजे एखादं उदाहरण आणखी सांगायचं म्हणजे, आपण नेहमी सत्य बोलावे, मला नेहमी सुसंगती घडावी, तुम्ही आईवडिलांचे ऐकावे, किंवा नेहमी यश मिळावे, त्याला नेहमी यश मिळावे, कुमार गंधर्वांनीच हे पद गावे, ही काय झाली एक योग्यता. मला 80% गुण मिळावेत, शक्यता, किंवा ते काकाच असावेत, तर्क. म्हणजे हे सगळं कशामध्ये येणार आहे, विद्यार्थीमध्ये येणार
आहे. आता आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? आज्ञार्थी तर पहा, आता आज्ञार्थी काय बघूया. आज्ञार्थी म्हणजे यात काय काय असते पहा. आज्ञा, सल्ला, विनंती, उपदेश, आशीर्वाद किंवा प्रार्थना. उदाहरणे कसं काय सांगता येईल. आज्ञा म्हणजे तू मोठ्याने बोल, काय झाली? आज्ञा. तू हे प्रकरण कोर्टात ने, काय झाला? सल्ला. रामू एवढे काम कर, रामू एवढे काम कर, ही काय झाली? विनंती. म्हणजे बोलण्याच्या ट्यूनवर थोडं आहे अवलंबून. तर पहा, रामू एवढे काम कर ही झाली विनंती. मुलांनो नेहमी खरे बोला, काय झाला? उपदेश. देव तुमचे भले करो, काय झाला? आशीर्वाद. देवा सर्वांना सुखी ठेव, काय झाली? प्रार्थना. तर असे जे आज्ञा, सल्ला, विनंती, उपदेश, आशीर्वाद किंवा प्रार्थना यांचा बोध झाला तर ते असते आज्ञार्थी. बघा, चारही पर्यायांचं मी विश्लेषण केलेलं आहे. नेक्स्ट पाहूयात. पोर या शब्दाचे लिंग खालीलपैकी कोणते? हा प्रश्न एक्झाममध्ये आलेला आहे, त्यामुळेच मी इथं घेतलेला आहे तो, कारण या प्रश्नाचं उत्तर खूप विद्यार्थ्यांचं मागे चुकलेलं होतं. पहा, फक्त पुल्लिंगी, फक्त स्त्रीलिंगी, फक्त नपुंसकलिंगी, तिन्ही पर्याय बरोबर. तर ह्याचं उत्तर येणार आहे पहा, पर्याय क्रमांक 4, तिन्ही पर्याय बरोबर. तर कसे पहा, मराठी व्याकरणात पोर या शब्दाचा वापर तिन्ही लिंगामध्ये म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग या तिन्ही लिंगामध्ये केला जातो आणि वाक्यातल्या अर्थानुसार मग त्याचे लिंग ठरते. त्यामुळे आपले योग्य उत्तर काय येणार आहे? पोर, ते पोर, तो पोर, ती पोर. मग त्या वाक्यात ते कसे वापरले, कुणाविषयी वापरले, त्यावरून आपल्याला तसं स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंग कळणार आहे. म्हणून इथं योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. का व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला. नेक्स्ट पहा, विधूर या शब्दाचा विहितलिंगी शब्द कोणता? विधूर. विधूरचा काय येणार? विधूर म्हणजे ज्याची पत्नी मरण पावली आहे तो कोण? विधूर. आणि विधवा म्हणजे जिचा पती मरण पावला आहे ती. त्यामुळे विधूरच्या विरुद्धलिंगी येणार आहे विधवा. नेक्स्ट पहा, निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता? काय पर्याय आहेत? वाघ, सिंह, चित्ता, हत्ती. बघा, वाघचं एकवचन आणि अनेकवचन समानच आहे, त्यामुळे हे उत्तर येणार नाही. सिंहचं पण एकवचन अनेकवचन समानच आहे. चित्ताचं काय होतंय? चित्ते. एक असेल तर चित्ता आणि अनेक असतील तर चित्ते. त्यामुळे निश्चितपणे हा एकवचनी शब्द आहे चित्ता, कारण ह्याचे अनेकवचन काय होणार आहे? चित्ते. हत्तीचं एकवचन आणि अनेकवचन सेमच आहे, ते वाक्यात उपयोग केल्यानंतर आपल्याला कळणार की ते अनेक हत्ती होती की एक. सिंह पण तसंच, वाघ पण तसंच. सैनिकांनो पुढे चला. पहा, 14-15. सैनिकांनो पुढे चला यातील म्हणजे इथं कोणती विभक्ती वापरली गेलेली आहे? काय कसं? हाक मारणे, कर्ता, कर्म, संप्रदान. तर इथं हाक मारणे म्हणजे संबोधन, या ठिकाणी संबोधन ही विभक्ती आहे. सैनिकांनो पुढे चला. त्याचबरोबर आपण आता पाहूया की प्रथमा विभक्तीचे आणि द्वितीय विभक्तीचे सर्वांचे हे काय पाहूया. पहा, प्रथमा कर्ता, द्वितीया कर्म, तृतीया करण, चतुर्थी संप्रदान, पंचमी काय झालं बघा, मुख्य अर्थ त्याचा काय? पंचमीचा अपादान, षष्टी संबोधन, सप्तमी अधिकरण आणि संबोधन हाक मारणे. म्हणजे हे काय आहेत? ही विभक्तींची नावे आहेत आणि हे सर्व काय त्यांचा मुख्य अर्थ काय आहे? काय आहे त्याचा मुख्य अर्थ? तर अशा अर्थाने पण तुम्हाला प्रश्न विचारलेला गेलेला आहे. नुसतं त्याच्या प्रत्ययावर पण येत नाही तर मुख्य अर्थांवर पण येतो. यांचे अर्थ मी इथे दिलेले आहेत, ते तुम्ही बाहेर करा. प्रथमाचा आहे कर्ता, द्वितीयाचा कर्म, तृतीयाचा करण, चतुर्थीचा संप्रदान, पंचमीचा अपादान, षष्टी संबोधन, सप्तमी अधिकरण आणि संबोधन हाक मारणे. पुढे बघा, दोन्ही साईडला काय झालेलं आहे? 15-15. पण हा 16वा प्रश्न आहे. या ठिकाणी हा कोणता प्रश्न आहे? 16वा हा प्रश्न आहे, पाहत आहोत आपण. आणि शेवटचा प्रश्न आहे, सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य आपल्याला ओळखायचे आहे. आता सकर्मक आपण
मागे पाहिले आकर्मक कर्तरी, म्हणजे आकर्मक क्रियापद काय, तर ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते ते आकर्मक क्रियापद असते. आता आपण प्रयोगामध्ये आलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला ओळखायचं आहे की सकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक कर्तरी प्रयोग. प्रथम आपण काय पाहूया, तर प्रयोग ओळखायच्या खुणा. प्रयोग ओळखायच्या खुणा. मुख्य प्रयोग कोणते, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग, असे 3 प्रयोग आहेत. आता ह्यांच्या खुणा काय आहेत पाहूया. पहा, जर पहिलं वाक्य पाहिलं आपण, अनिरुद्ध पेपरास सोडवितो, या ठिकाणी ह्या कर्माला काय आलेला आहे, प्रत्यय आलेला आहे. तर हे पहा कोणत्याही प्रयोगात ह्या तिन्हीपैकी बसत नाही. अनिरुद्धने पेपर सोडवला, तर इथं कर्ता कोण आहे, अनिरुद्ध. पेपर सोडवला, ह्या ठिकाणी कर्त्याला जर विभक्ती प्रत्यय आला तर तो काय असतो, कर्मणी प्रयोग. तो काय असतो, कर्मणी प्रयोग. अनिरुद्धाने पेपरास सोडवले, कर्ता व कर्मास दोन्हीही ठिकाणी जर प्रत्यय आले, काय आले, प्रत्यय आले, तर तो असतो भावे प्रयोग. पहा, अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्ष देऊन ऐका काय सांगितले मी. जर कर्त्याला प्रत्यय विभक्ती प्रत्यय असेल तर कर्मणी प्रयोग. कोणता, कर्मणी. आणि जर कर्ता व कर्म दोन्हीच असेल विभक्ती प्रत्यय तर तो भावे प्रयोग. आणि जर कर्त्याला व कर्माला दोन्हीलाही प्रत्यय नसेल तर तो असतो कर्तरी प्रयोग. तर काय असतो तो, कर्तरी प्रयोग. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 4, अनिरुद्ध पेपर सोडवितो. अनिरुद्ध पेपर सोडवितो. आणि हा सकर्मक कर्तरी का आहे, तर इथं त्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी काय आहे, कर्माची गरज आहे. अनिरुद्ध सोडवितो म्हणजे आपल्याला काय कळणार का, तर तिथं अर्थ लागत नाही. त्यामुळे आपल्याला ज्या कर्तरी प्रयोगातील क्रियापद हे सकर्मक म्हणजे कर्माचं असते ना, त्यालाच काय म्हणतात, तर सकर्मक कर्तरी प्रयोग. त्यामुळेच हे आपलं योग्य उत्तर ठरलेलं आहे पर्याय क्रमांक 4. आणखीन उदाहरणे सांगायची म्हणजे सांगा, तो मनुष्य आंबा खातो, यातील कर्ता तो मनुष्य, आंबा कर्म, खातो क्रियापद. ललिता पाणी पिते, ललिता काय झाला, कर्ता, पाणी कर्म, क्रियापद आणते. ललिता आणते म्हटलं, पण काय आणते, त्यात कर्माची गरज आहे की पाणी आणते, दूध आणते, काय आणते ते कळायला हवं, म्हणजे इथं कर्माची गरज आहे. म्हणून तुम्हाला सांगायचा उद्देश काय, ही आणखीन उदाहरणे मी दिलेली आहेत, म्हणजे ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागते तिथं सकर्मक कर्तरी प्रयोग होतो. अशा प्रकारे आपण अत्यंत महत्त्वाचे काय सोडवले आहेत प्रश्न. भाग 2मध्ये ह्याच्या पुढचे प्रश्न पाहायला विसरू नका, तेही अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत आणि तुम्हाला येत्या TETमध्ये 27 ते 28 मार्क्स ह्या दोन्ही व्हिडिओतून मिळणार हे मात्र नक्की. तुमची एक्झाम झाल्यानंतर प्रश्न ह्यापैकी होते की नाही हे नक्की कळवा. धन्यवाद. ऑल दी बेस्ट.